नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ ग्लास भरणे। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे। प्रत्येकी समोर एक ग्लास ठेवावा। पहिला ग्लास पाण्याने भरलेला असावा। लीडर मातेने 1 2 3 म्हटल्यावर प्रत्येक माता एका हाताने पाणी पुढच्या ग्लासात ओतेल। जी माता शेवटचा ग्लास सर्वात आधी पुढे आणेल ती विजेता असेल। मदतीची गरज असलेल्या मातांना मदत करावी। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। भारतामध्ये लहान मुलांमध्ये कुपोषण ही मोठी समस्या आहे। दरवर्षी 5 वर्षाखालील अनेक मुलांचे मृत्यू कुपोषणामुळे होतात। चला तर मग कुपोषणाची काही मुख्य कारणे जाणून घेऊया। आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मूल कुपोषणाला बळी पडू शकते। तसेच जास्त प्रमाणात आहार सेवन केल्यानेही कुपोषणाचे प्रमाण दिसून येते। आईच्या दुधात भरपूर प्रमाणात अनेक पोषक घटक असतात। अनेक मुले आईच्या दुधाअभावी कुपोषणाला बळी पडतात। अकाली जन्मलेली मुलेही अनेकदा कुपोषणाला बळी पडतात। मुलाने वेळेवर जेवण केले नाही तरी ते कुपोषणाला बळी पडू शकते। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या प्रकारच्या कृतींमधून मुले मेंदूचा वापर करून आजूबाजूच्या व्यक्ती आणि वस्तू ओळखायला व शोधायला शिकतात। आई बाळाच्या समोर बसून पदराने डोळे झाकते आणि म्हणते, मी कुठे आहे? बाळ पदर बाजूला करून आईला पाहते आणि हसते। मुलाच्या समोर टेबल किंवा पलंगासारख्या मोठ्या वस्तूंच्या मागे लपा आणि मुलाला म्हणा, मला शोधून दाखव। मुलाच्या नकळत घरातील एखाद्या कोपऱ्यात लपा आणि त्याला तुम्हाला शोधायला सांगा, मात्र लपत असताना त्याला तुम्ही दिसू नये। मुलगा किंवा मुलगी मित्र-मैत्रिणींसोबत डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळेल। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।